आपण अभ्यासत आहे इयत्ता 7वी मधील इतिहास व नागरिकशास्त्रामध्ये नागरिकशास्त्र हा भाग. त्यातील दुसरे प्रकरण आहे संविधानाची उद्देशिका किंवा उद्देशपत्रिका. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. संविधान हा कायदा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू पहा. कोण एखादा कायदा करायचा असेल तर त्यासाठी काही नेमकी समोर उद्दिष्टे पण असतात काय आणि काही हेतू साध्य करण्यासाठी असे विविध कायदे केले जातात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्याने सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच काय असते तर प्रस्तावना होय. या प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हणतात. उद्देशिकालाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. पहा, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. आपल्या उद्देशिकामध्ये आहे आम्ही भारताचे लोक सुरुवात होते. यातील मूल्ये, विचार आणि हेतू उदात्त आहे. ते कसे प्राप्त करायचे याविषयीची तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दाने आहे. आपण अगोदर सांगितले होते. आणि त्यामध्ये भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितलेले आहे. त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ पाहू. आता सार्वभौम राज्य म्हणजे काय? भारतावर बऱ्याच काळ ब्रिटिश सार्वभौम राज्य म्हणजे आपल्यावर कोणाचे राज्य नसणे म्हणजेच काय तर सार्वभौम होय. पहा, भारतावर बऱ्याच काळ कोणाची सत्ता होती तर ब्रिटिशांची होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट काय झाली समाप्त झाली. म्हणजे त्यांची सत्ता संपली आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व मिळाले म्हणजे आपल्यावर कोणत्याही परकीय सत्तेची परकीय देशाची सत्ता नव्हती आणि स्वतंत्र झाल्यानंतर भारत काय झालं सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ पहा. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजेच काय सार्वभौम असा अर्थ होतो. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. म्हणजे आपले संपूर्ण स्वातंत्र्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट काय होते तर आपल्यावर जे दुसरे देश राज्य करतात त्यांना हाकलून लावून आपल्या सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेला शासन संस्थेला राहतो. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्या हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजेच काय तर समाजवादी राज्य होय. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच धर्मनिरपेक्ष राज्य सर्व धर्मांना समान मानले जाते. आपल्या देशात काय धर्मनिरपेक्ष राज्य आहे म्हणून सर्व धर्मांना काय समान मानले जाते. कोणत्याही एका धर्माचा राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. आपल्या देशामध्ये भेदभाव केला जात नाही. धर्मनिरपेक्ष मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्यादित किंवा हवा तसा वापर करता येत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचे तसेच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणाचा विचार करणे आवश्यक आहे. पहा, आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आरोग्य व पर्यावरण याचा विचार करावा लागतो. सार्वजनिक स्वच्छतेचा पण विचार करावा लागतो जेणेकरून आपण जिथे कार्यक्रम घेतो तिथं घाण कचरा करणार नाहीत आणि सार्वजनिक जी स्वच्छता जागा असते ती दूषित करणार नाही याचा आपण विचार करतो. तसेच कार्यक्रम घेताना पर्यावरणाला हानी होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. लोकशाही राज्य लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. लोकशाही राज्य म्हणजे काय तर राज्यकारभार सत्ता कोणाच्या हाती असते लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरण आखते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात. पहा,
या निवडणुकीचे मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेले संसद, कार्यक्रम मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानानेच नमूद केलेली किंवा सांगितलेल्या प्रक्रिये संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. गणराज्य म्हणजे काय? आपल्या देशात लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. पहिलं काय असेल, राजा असेल तर त्याच्या मुलालाच राजा बनवत असत, असं काही ते नाही. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यासारखी पदे सार्वजनिक असतात. या पदावर कोणत्याही व्यक्तीची नेमणूक होऊ शकते आणि त्या विशिष्ट वयाची अट पूर्ण करणारे कोणत्याही भारतीय नागरिक निवडणूक लढवून जाता येते. ही राज्यसत्ताक पदे ही वंशपरंपरेने एकाच कुटुंबातील तिकडे जातात. आता राज्यसत्ताक पदे सांगितलं आपण, राजा असेल तर त्यांच्याच कुटुंबाकडे जात होते. उद्देशिकेने सर्व भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याचे कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. काय तर न्याय, स्वातंत्र्य, समता. न्याय म्हणजे काय? अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजेच न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होय या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? सर्व लोकांचे न्याय प्रस्थापित करणे म्हणजे सर्व लोकांचे कल्याण होणे अशी उपाययोजना करणे. उद्देशिक पद्धतीमध्ये न्यायाचे 3 प्रकार आहेत: सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि पुढे आहे नंतर. सामाजिक न्यायामध्ये व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सामाजिक न्यायामध्ये. आर्थिक न्यायामध्ये भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपयोगी साधन मिळवण्याचा हक्क आहे आणि आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिलेला आहे. नंतर आहे राजकीय हक्क. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क आहे म्हणून प्रौढ पद्धती स्वीकारली. त्यानुसार आता मतदान करण्याचा अधिकार कधीपासून सुरुवात होतो तर 18 वर्षे पूर्ण करणारे व्यक्ती सर्व नागरिक मत करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. कोणत्याही गोष्टीत जर आपले निर्बंध दिले तर आपला तेवढं म्हणा असा विकास होत नाही, पण स्वातंत्र्य असेल तर आपल्याला हुरूप येऊन आपण त्यासाठी वेगवेगळे कार्य करू शकतो आणि लोकशाही काय होते? प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य. व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य कोणते आहे तर विचार व अभिव्यक्ती. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. स्वातंत्र्य असेल तर काय होतं? प्रत्येकाला आपले विचार आणि मत व्यक्त करता येते. विचारांच्या देवाणघेवाण आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूंनी आपल्याला समजतात. श्रद्धा, समजुती व उपासना स्वातंत्र्य. प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवण्याचा वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे. समता म्हणजे काय? उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी समतेची हमी दिलेली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या इत्यादी आधारित भेदभाव न करता माणूस पण सर्वांचा दर्जा कसा आहे? समान असणार आहे. उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. आणि समान दर्जाची हमी देणे म्हणजे काय? उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेदभाव न करणे. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाची संधी सर्वांना प्राप्त होतील उपलब्ध करून देताना आणि त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्याच आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी. आता बंधुता म्हणजे काय? संविधानकारांना असे वाटते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी किती कायदे केलेले, जोपर्यंत भारतामध्ये बंधुत्व असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा उपयोग नाही. भारतामध्ये बंधुता, एकता असेल तरच कोणतीही गोष्ट एकत्र येऊन आपण कार्य करू शकतो. म्हणूनच बंधुभावाची निर्मिती उद्देशिकेत समाविष्ट केले आहे. हे उद्दिष्ट काय उद्देशित पत्रिकेत काय समाविष्ट केले आहे?
बंधुत्व म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांशी परस्पर आत्मीयतेची भावना असणे होय. बंधुभाव परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. बंधुभाव काय करतो? परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. आणि एक म्हणजे समस्येबद्दल लोक संवेदनशीलतेने विचार करतात. एखाद्याला अडचण असेल तर बंधुभाव असेल तर आपण त्याच्यावर सर्वजण एकत्र येऊन काय करतो? मार्ग काढू शकतो. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो, यालाच काय म्हणजे व्यक्तिप्रतिष्ठा असे म्हणतात. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबीवर ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने किंवा आणि सन्माने वागावे असे वाटते, तसंच आदर आणि सन्मान आपण त्या अन्य व्यक्तीचा केला पाहिजे. दुसऱ्याचं पण आपण काय केलं पाहिजे? आदर आणि सन्मान केला पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काची सन्मान करेल, तेव्हा आपोआपच व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. पहा, जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीचा आदर आणि सन्मान करून तिच्या स्वातंत्र्य हक्काचा सन्मान करेल, तेव्हाच काय होईल? तर व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभाव सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समते व आदर नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही अधिक सोपे होईल आणि भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे मार्गदर्शन प्राप्त होते. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे, या उल्लेखाने उद्देशपत्रिका काय होतं? शेवट. अशा प्रकारे आपण काय थोडक्यात दुसऱ्या प्रकरणाची ओव्हरलूक माहिती पाहिली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.